सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार रोहित पवारांची माहिती. 10 तारखेला मी सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. मुंबईच्या इतिहासात भाजपचा पहिला महापौर ऋतू तावडेंची बिनविरोध निवड होणार. ठाकरेंकडून विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय. तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौर पदाचे उमेदवार. 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी राज्यभरातील 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज. 7438 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. उद्या निकाल जाहीर होणार. मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. रहेजाच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली. मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक. तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम होणार. ईपीएफओकडून खातेदारांसाठी महत्त्वाची सूचना जारी. खोटे कारण देऊन पीएफ काढल्यास दिलेले पैसे व्याजासह वसूल करणार. अतिरिक्त दंड सुद्धा वसूल केला जाणार. भारत फ्रान्सकडून आणखी 100 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार. राफेलसह नौदलाच्या शस्त्रांचीही खरेदी करण्याची तयारी. अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी मोठी तरतूद. संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन उत्सव. शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी. भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार.